पानगाव या ठिकाणी मी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रकाश आणि आम्ही दोघं आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत विशाल भाऊ, ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथं आलेलो आहोत. नंबर आहे माझा, नाव फोन करा. काय मदत लागली फोन करा. कधी पण काय अडचण आली, पैशांची काय अडचण आली, खाण्यापिण्याची, जेवणाची, राहण्याची काय पण अडचण आली तर फोन करा. बाबा घरी या, तुम्हाला नवीन साऊंड सिस्टम घेऊन देतो. सामाजिक बांधिलकी जपत चळवळीवरचं प्रेम बघून मला त्याच्या विचारांवर प्रेम होते. बाबांना एक छोटीशी मदत, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाही खूप आनंद झाला. थँक्यू प्रकाश. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. आज 6 डिसेंबर 2025 रोजी आम्ही परळी शहरात आहोत आणि बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आम्ही पानगाव या ठिकाणी जात आहोत. दरवर्षी आम्ही चैत्यभूमीला बाबासाहेबाला मानवंदना देण्यासाठी जातो, पण पानगावबद्दल मी लहानपणापासून ऐकलेलं आहे. इथं सुद्धा बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, त्यामुळे आम्ही इथं बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत. तर माझ्यासोबत आहेत प्रकाश सर. जय भीम. आज आम्ही पानगावला निघालो. दरवर्षी चैत्यभूमीला असतो, पण आज विचार केला की आज पानगावला जाऊया. आमच्यासोबत विशाल दादा आहे. विशाल दादा आम्हाला तिकडे पानगावाला आज विशाल दादा नियोजन केलं. विशाल दादा, तुमची ओळख करून द्या जरा सगळ्यांना. मी विशाल सोमनाथ, राहणार परळी योजना, अशोकनगर यांना आपले पानगावची चैत्यभूमी दाखवायला नेत आहे. विशाल डोंबे दादांचं आम्हाला प्रचंड मोलाचं सहकार्य आहे आणि आता दादा आम्हाला पानगाव या ठिकाणी जिथे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत त्या ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही हा पूर्ण ब्लॉग नक्की पहा. तिथे सुद्धा एक खूप मोठा इतिहास आहे पानगावचा, तो सुद्धा इतिहास तुम्हाला मी माझ्या या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. गाड्यांची गर्दीच गर्दी तुम्हाला इथे दिसणार. पानगाव या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. गाडी तिकडे पार्क केली आहे आणि आम्ही बरेच लांब चालत जायचा हा प्रवास आहे. सो आम्ही आता पायी पायी निघालो आहे. तुम्ही बघू शकता समोर प्रकाश सर आहेत आणि मी बॅक साईडने व्हिडिओ करते. बघ काय चाललंय. कुठे आले? पानगाव. कसं वाटतंय? काय इथं पानगावला? पानगावला इथं बाबासाहेबांचे असते. इथं भाऊ आहेत, विशाल भाऊ. पाहू शकता या ठिकाणी पानगावला अनेक भीमसैनिक इथं बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत. चौकाच्या पुढे गेलात का? आणि आता या ठिकाणी स्मारक आहे. स्मारकाच्या ठिकाणी आलेलो आहोत. मध्ये जिथे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत तिथे व्हिडिओला करणं अलाउड आहे की नाही मला माहिती नाही, पण मी निश्चित प्रयत्न करेन की त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांनाच त्या आता इथं वंदन करण्यासाठी आलो आहे आणि मी रांगेत उभी आहे. इथे बाबासाहेबांच्या अस्थी आहेत, त्याचं सर्वजण इथं अभिवादन करत आहेत. तुम्ही पाहू शकता समोर बाबासाहेबांच्या अस्थी खूप मोठी रांग सुद्धा इथं जेंट्सच्या रांगेत थांबलेले आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. कारण विनाकारण गर्दी करू नका. एकदा अभिवादन झालं. थोडं बघून येतो. विनाकारण गर्दी करू नका. पुन्हा पुन्हा ज्यांचं अभिवादन झालं तुम्ही 1 मिनिट थांबू नका. अभिवादन झालं पण थांबू नका. पुन्हा पुन्हा तुम्हाला विनंती आहे. पुढे चला, पुढे चला.
मनोरंजन करू नका. ज्यांचं इथे मानवंदना देण्यासाठी आलेलो आहोत. पानगाव या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. तिथे ज्यांचं अभिनंदन अस्थींना आज अभिवादन केलेलं आहे. ज्यांचं अभिनंदन झालेलं आहे ते कोणीही थांबू नका. पुन्हा पुन्हा माझी विनंती आहे. अभिवादन करायला जात असताना एक आजोबा दिसले आणि असं वाटलं की त्यांच्याशी बोलावं, हितगुज करावं आणि मी त्यांना भेटल्यानंतर त्यांच्याही चेहऱ्यावरचा आनंद फार वेगळा होता आणि त्यांनी सुद्धा एक खूप छान असं रमाईवर गीत गायलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बाबांचं वय मला वाटते 80च्या आसपास आहे. लहानपणापासून मी फक्त पानगावबद्दल ऐकलेलं आहे. दरवर्षी मी चैत्यभूमीला जाते आणि आज पानगाव या ठिकाणी मी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रकाश आणि आम्ही दोघं आलेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं आम्हाला इथपर्यंत घेऊन आलेले आहेत विशाल भाऊ, ज्यांच्या माध्यमातून आम्ही इथं आलेलो आहोत. तर भाऊ तुमचे खूप खूप धन्यवाद. इथे पोलीस निरीक्षक साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचं प्रोटेक्शन आहे इथं. तर त्यांची पण मनापासून खूप खूप धन्यवाद. बाबा तुमचे पण आभार. छान गाणं म्हटलं. सगळ्यांचे आभार. घरी आला तर प्रियंका उभे नाव विचारून घरी या. त्यांना काढते. बाईचं नाटक करते. कार्ड आहे घरी या. कधी नंबर आहे, माझा नंबर आहे तर फोन करा. काही मदत लागली, तर फोन करा. कधी पण काय अडचण आली, पैशांची काय अडचण आली, खाण्यापिण्याची, जेवणाची, राहण्याची काय पण अडचण आली तर फोन करा. परभणीला गेल्यावर बाबा परभणीला गेल्यावर फोन करा. हां येऊ का? परभणीला गेल्यावर घरी या. तुम्हाला नवीन साऊंड सिस्टम घेऊन देतो मी. माईक आहे ना, माईक तुम्हाला ताईंकडून माईक आणि तुम्हाला साऊंड घेऊन देते. हा नवीन साऊंड तुम्हाला परभणीला. हा माझ्याकडून आणि सरांकडून, आमच्या नवरा बायकोकडून तुम्हाला एक गिफ्ट करू आम्ही. फोन करा. या. माईक हा मोठा घेऊन देते. मोठा माईक आणि मोठा साऊंड तुमचं ते आहे हे बी करू. आवाज जाऊ द्या पण माझ्याकडून तुम्ही आले ना परभणीला की फोन करा. माझा नंबर आहे. मी तुम्हाला माझ्याकडून आमच्या दोघांकडून देईल तुम्हाला. आम्ही दोघांनीही आमच्या परीनं बाबांना जी होईल ती थोडीफार मदत केलेली आहे आणि निश्चितच त्यांना जर कधी अडचण आली तर एक कलाकार म्हणून आम्ही त्यांचं नेहमीच त्यांना सहकार्य करत राहू. तर आता आम्ही जे स्मारक आहे त्या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत. बघू शकता. दादा सुद्धा आलेले आहेत. हे स्मारक आहे. इथे भरपूर लोक इथं आलेले आहेत. सकाळपासून इथे गर्दी सुरू आहे. हे स्मारक आहे आणि या स्मारकाच्या ठिकाणी आम्ही सध्या पानगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं सुद्धा स्मारकाच्या आतमध्ये अभिवादन करण्यासाठी खूप लोक आलेले आहेत. आणि तर अशा प्रकारे 6 डिसेंबर 2025 रोजी आम्ही पानगाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि मानवंदना देऊन आम्ही पुढं परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. मध्यंतरीचे सगळे अनुभव शेअर केलेत. काम आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जय भीम, नमो बुद्धाय.